सर्व दर्शकांचे SVC न्यूज वरुडमध्ये मी आशिका बोरवा हार्दिक स्वागत करते। वरुड तालुक्यातील मुसळखेडा गावात स्थित असलेले यशवंत बाबांचे देवस्थान हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत। राज्यातून परराज्यातून असंख्य भक्तजन मंडळी यशवंत बाबांच्या जन्मोत्सवात सहभागी होतात। यावर्षी सुद्धा यशवंत बाबांचा 107वा जन्मोत्सव सोहळ्यात मोठा उत्साह साजरा करण्यात येत आहे। आपण बघित आहे की आपल्यासोबत अनेक भक्तजन मंडळी आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। जय यशवंत माऊली। नमस्कार, SVC न्यूजमध्ये सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे। दादा, तुमचं नाव? दादा, आपण यशवंत बाबांचे भक्त कधी ते सांगत होते, आम्ही लहान असताना आमचे वडील त्यांच्याकडे कामाला होते आणि त्यांच्यासोबत आमचं येणं जाणं होतं आणि तेव्हापासून आम्ही लहान असतानाच आमच्या वडिलांसोबत महाराजांच्या दर्शना करता येतो। पण तेव्हा आम्ही फक्त समाधी बघितली, महाराजांना साक्षात बघितलं नाही। संकटाच्या वेळी यशवंत बाबा कशा प्रकारे आपल्याला बळ देते? ते फळाचं म्हणता नाही येत, पण नेमकं काय आहे की जेव्हा भक्तांवर संकट असते ते कोण्या ना कोण्या रूपानं आपल्याला मदत करतात असते। नक्की कोण्या रूपानं येते ते नाही सांगू शकत, पण ते येतात। एवढं म्हणजे आम्हाला शाश्वती आहे। धन्यवाद। जय यशवंत माऊली। जय यशवंत माऊली। आणि त्यांच्यामार्फत म्हणजे आमच्याकडे साबळे कुटुंब आहे। बाबांच्या संबंधित कोणता अनुभव सांगाल का? अनुभव बराच काही सांगण्यालायक आहे आणि इथं जे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री परमहंस यशवंत बाबा देवस्थान यांचा हा 107वा जन्मोत्सव आहे। आज जवळपास 1 ते 1.5 लाख भाविक इथं आलेले आहे। मुसळखेडा आणि यशवंतवाडी आणि या चन्नास वाठोडा यशवंत नगरीमध्ये संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी अल्पोहार, कुठे चहा, कुठे कॉफी भाविक भक्तांना दिल्या जाते। हा निःशुल्क उपक्रम आहे आणि अनेक भाविक श्रद्धांना अनुभव असलेले आहे। जसे कोणाला मुलगा होत नसेल त्यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि समाधीपाशी कोणी बिमार व्यक्ती असेल त्याची बिमारीसुद्धा 40 दिवसात दूर झाली, जवळपास 6 महिन्यामध्ये। असे आमचे लाखो भाविकांचे श्रद्धा असलेले यशवंत बाबा आहे। यशवंत बाबांचा सकारात्मक बदल झाला? बदल बराच काही झालेला आहे आणि जो उत्साह झालेला आहे तयार युवकामध्ये। म्हातारपणी जे लोक आलेले आहेत ते काडी घेऊन सुद्धा इथं आलेले आहे आणि समाधीपर्यंत पोहोचतात। दररोज सकाळी आरती सुद्धा होते आणि यशवंत महाराजचा जप सुद्धा होते। जय यशवंत माऊली। जय यशवंत माऊली। बाबाच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्ही समाजाला काय संदेश द्याल? मी सौ अनिता दत्तात्रय लोखंडे। मी जेव्हापासून लग्न होऊन या ठिकाणी आली आहे तेव्हा त्याच्या अगोदरपासून आम्ही इथे येत आहे। तर मला लहानपणापासूनच इथे एक प्रकारची श्रद्धा मला मिळालेली आहे। ही एक अंधश्रद्धा नसून श्रद्धेचा हा भक्तिमार्ग आहे। त्यामुळे आपल्या मनाचे तार यशवंत बाबाशी जोडल्या गेले आहेत। त्यामुळे त्या श्रद्धेतून आपण त्यांची जी भक्ती करतो त्या भक्तीतून आपल्याला अविस्मरणीय असा आनंद मिळतो, शांती मिळते आणि आपल्या मनात जे चित्तले असते ते सर्व यशाला जाते। आणि म्हणून सर्व लोकांची हीच आहे की या ठिकाणी अथांग अशी गर्दी असते तरी आम्ही या ठिकाणी तेवढ्या गर्दीत येऊन यशवंत बाबाला नमस्कार करते आणि त्यांनी अशाच प्रकारे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करून ही त्यांच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना मी करते। नमस्कार। धन्यवाद मॅम। भक्तांबरोबरच समाजाला काय महत्त्व आहे? भक्तांबरोबर समाजाला एवढं महत्त्व आहे की वाठोडा गावात आणि मुसळखेड्याचे यशवंत महाराज आणि वाठोडा एवढं एकजीव जो आहे की आम्ही बाहेर गावून येतो, आमचे मुलं बाहेरून येतात। एवढी श्रद्धा, खूपच अपार श्रद्धा। आणि यशवंत बाबा यशवंत बाबाच्या दरबारात जितके लोक येतात ते श्रद्धेनंच येतात आणि काही नाही त्यांना फळ मिळतं पण। धन्यवाद मॅम। आपल्याला कशा प्रकारे बळ देतात? संकटाच्या वेळी यशवंत आपल्याला श्रद्धेने आणि दर पौर्णिमेला इथे होम असतो, होमात नारळ टाकतात आणि श्रद्धेने त्यांना फायदा होतो। यशवंत बाबांच्या भक्तांची सेवा इथे कशा प्रकारे केली जाते? खूप चांगल्या प्रकारे। काहीच म्हणजे नागपूरहून छिंदवाडा इथून लोक येतात पण त्यांना इतका प्रतिसाद चांगला मिळतो आणि सहकार्य खूप चांगलं करतात। वाठोड्याचे लोक पण, मुसळखेडचे लोक पण। मॅम, यशवंत बाबांचा मुख्य संदेश काय असं आपल्याला वाटते? मुख्य संदेश आहे की तुम्ही आपल्या SVC न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपली यशवंत बाबावर किती श्रद्धा आहेत? जन्मल्यापासून आमचं तांदळसोडा गावाच्यांचं कुळदैवत असल्याचे आहे मला।
आणि यशवंत माऊली ही आमच्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे आम्ही यशवंत माऊलींचे भक्त आहोत. त्यामुळे आम्ही यशवंत महाराजची चांगली सेवा करावी हीच आमची आंतरिक इच्छा आहे. यशवंत बाबांच्या संबंधित एखादा श्रद्धेचा अनुभव सांगाल का? यशवंत माऊलीच्या अनुभव जर सांगायचे झाले तर अनंत काही आहे. न सांगता सांगता बरं होईल, म्हणजे वेळ कमी पडेल इतके त्यांचे विलक्षणीय असे अनुभव आहेत. त्यामुळं मी त्यांना एक सांगू शकतो की माझ्या जीवनातील जे माझं परिवर्तन आहे, मी होता कसं आणि आज झाला कसं, ते फक्त माऊलीला माहिती आहे आणि मला माहिती आहे आणि गावकरी जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं हे माझ्या जीवनातील सगळ्यात मोठे अनुभव आहेत. सर तुम्ही बोलता, आपल्याला यशवंत बाबांबद्दल काय सांगूशा वाटते? सर्वांना सर्वप्रथम जय यशवंत माऊली. आज यशवंत महाराजांची पुण्यतिथी. आपल्या इथे येणारा भक्तजन हा आपल्याला खूप सहकार्य करते, कारण की यशवंतवाडीमध्ये एक पवित्र आणि रम्य ठिकाण आहे. इथे भक्तांना सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो. दरवर्षी आम्ही गजानन महाराज पारायण समिती आमची वरुडची इथे सेवा देता अन्नदान ट्रस्टतर्फे यांना आम्ही जे भोजनाची व्यवस्था आहे ते आम्ही वितरण सगळं आम्ही बघतो. यशवंत महाराजांनी आता असंख्य भक्तांवर कृपा केलेली आहे. त्या कृपेचा प्रसाद म्हणून सर्व भक्तजन इथे असंख्य प्रमाणात इथे येतात आणि इथे सर्वांना भक्तिमय वातावरणामध्ये आनंदामध्ये इथे महाप्रसाद ग्रहण करतात. यशवंत वाडीची खूप मोठी श्रद्धा आणि खूप मोठं रहस्य इथे आहे. त्यामुळे यशवंत महाराज इथे राहायचे, त्यामुळे सर्व लोकांना इथे यायला आणि थांबायला आवडतं. धन्यवाद. यशवंत बाबांचा जन्मोत्सव हा कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे साजरा केला जातो? यशवंत बाबांचा जन्मोत्सव हा लोकवर्गणीतून आणि श्रद्धेनं साजरा केलेला जातो. त्यामुळे यशवंत बाबा ज्यावेळेस इथं आलेले होते यशवंतवाडीमध्ये सुरुवातीला आले, त्यांचं हे मेन मुख्य ठिकाण हे आहे आणि त्यानंतर इथून त्यांची मुसेखेड्याला समाधी झालेली आहे. त्यांची जन्मभूमी हे धोतरखेड्याची आहेत आणि त्यांची इथे कृपाशाली आहे. त्याच्यामुळं आमची ही नगरी यशवंत नगरी म्हणून पुण्यवान झालेली आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, पूर्ण नगरीच्या पाठीशी सदैव राहो हीच माऊलीच्या चरणी सेवा होती. आपल्या यशवंतवाडीमध्ये अनेक भक्तांची सेवा कशा प्रकारे केली जाते? येणारे इथं भक्तगण जे आहेत ते हर प्रकारचे येतात, बाहेरून गावावरून येतात, गावातील असतात, पंचकोशीची लोक असतात. त्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवून आमच्या परिणामाला जितकं चांगलं होत असेल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या यातून सेवा घडून घेतो. तशीच माझी एक टीम आहे संत श्री गजानन पारायण समिती, ती दरवर्षी इथे सेवा देण्यासाठी एक दिवशी येतात. तसेच आमचे 5 उपक्रम आहे गजानन पारायण समिती वरुडच्या नावाचे आणि 5 ठिकाणी आम्ही निस्वार्थी मनाने आणि विनामूल्य सेवा देत असतो. त्याच्यामुळं आम्ही यशवंतच्या चरणी आमची सेवा अर्पण करतो. जय यशवंत माऊली. ही जी आहे ना यशवंत नगरी, ही जी लाखो भाविक भक्तांची चमत्कारिक नगरी आहे. या नगरीत जो येतो तो आपल्या पदरात काही ना काही घेऊनच जातो. असंच माझ्या पदरात यावर्षी माझ्या पदरात पडलेलं आहे. मी लहानपणापासून यशवंत नगरीतलाच भक्त, त्यांची छायाकृपेत वाढलेलो, जगलेलो, त्यांच्यात मातीत जगलेलो. पण यावर्षी आहे ना त्यांनी मला थोडंसं माझ्या पदरात खूप जास्त म्हणजे अपेक्षेच्या बाहेर पाडलेलं आहे. त्यांनी मला 7 दिवसाची इथे सेवा करण्यास मला खूप मोठं महत्त्व दिलं आहे. मला इथं यजमानपद दिलं. माझं आहे ना जीवन सार्थक झालेलं आहे. ह्या नगरीत 2 महान संत जन्माला आले आणि त्या नगरीत आपण आहे. एक योगीराज महाराज आणि एक यशवंत महाराज यांच्या चमत्कारानं पावन झालेली ही भूमी आहे. त्या नगरीनं आम्हा सर्वांना आहे ना असा दिवस आणलेला आहे का प्रत्येकजण आपली इथे एक सेवा देतो. लाखो म्हणजे नागरिक इथे येते, भाविक इथे येते आणि आपली एक म्हणजे एक इथे अन्नपूर्णा लाभलेली आहे इथे का आपली तर असे लाखो पब्लिक येते, लाखो भाविक येते आणि ते पूर्णपणे आपलं मनसोक्त जेवणाचा आनंद, आपल्या महाराजांचा दर्शनाचा आनंद घेऊन जातात. अशी आपली यशवंत नगरी आणि यशवंत माऊली. यशवंत बाबांची संपूर्ण समाजासाठी काय शिकवण आहे? आपल्या समाजासाठी एकच शिकवण आहे की आपल्या इथे दीनदुबळ्यांना सहारा द्या. आपल्या उघड्या नागड्या वगैरेंना आपल्याकडून काय सहारा होते, अन्न वस्त्र निवारा, जे काही आपल्या मूलभूत गरजा आहे ना त्यांनी ते आपल्या पहिले जीवनचरित्रामध्ये शिकवलेले आहे आणि त्यांची एकच आहे की फक्त सेवा. आपल्याकडून कोणतीही सेवा जर होत असेल ना ती करत राहिली पाहिजे, अशी या यशवंत नगरीतली आणि त्यांनी दिलेली शिकवण आहे. धन्यवाद. जय यशवंत माऊली. जय यशवंत माऊली. नमस्कार. SVC न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे. तुमचं नाव? माझं नाव वैशाली खाडे. यशवंतवाडीत आपला काय अनुभव आहे? यशवंतवाडीतला खूप अनुभव आहे.
आम्ही जेव्हाच इथे आलो तेव्हापासून आम्हाला यशवंतवाडीचा खूप अनुभव आलेला आहे आणि यशवंत बाबासारखी लीला कुठेच नाही आहे. इतके आमचे यशवंत बाबा आमच्या सगळ्या वाठोड्यात प्रख्यात झालेले आहेत आणि त्यांनी आमच्या वाठोड्यामध्ये इतकं कार्य केलं की आम्ही काहीच सांगू शकत नाही. यशवंत बाबांच्या कृपेने आपल्या जीवनात कोणता सकारात्मक बदल झालेला आहे? माझा सगळाच बदल झालेला आहे. माझी परिस्थिती खूप वाईट होती, पण यशवंत बाबाच्या कृपेमुळे माझं सगळं ठीक झालेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे.